पाव किलो कारले घेतलेले आणि ना छान असे कवळे कारले होते. त्याच्यावर ना मी मीठ भरून ठेवलेलं. छान असतात ना, एकदम कवळे कारले होते बघा. आणि मी मीठ भरून ठेवले आणि पाव किलो होते. जरा मी इथं बघा पाणी गरम करायला ठेवले. तर आता मी याच्यामध्ये कारले टाकून घेते बघा. बघा इथं मी कारले शिजायला टाकलेले आहेत आणि छान असे पण कारले कडू होतात ना, म्हणून मी कांदा टाकून घेते बघा. कांद्यानं कधीच कारलं कडू होत नाही आणि शिजतानाही टाकायचा कांदा बघा. कांद्याने कधीच कारलं कडू होत नाही, कारण कवळे कारले आहेत ना, तर कडू असतात कवळे कारले. त्यामुळे मी कांदा टाकून घेतले. लिंबू पण टाकू शकते, पण आता लिंबू नाही माझ्याकडे, तर मी कांदा टाकलेला. कांद्यानं कधीच कारलं कडू होत नाही. शिजून घेते मी आता कारले. कारलं खाणं तर खूप छान असते शरीरासाठी, कारण कारल्यानं बघा पित्त होत नाही आणि डायबिटीस असते ना, त्या माणसाने तर 2-3 दिवसातून कारलं खायलाच पाहिजे, कारण डायबिटीस पण जाते ना छान. आणि बघा इथे मी कारल्यासाठी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. आपण शेंगदाणे भाजायला ठेवले. त्याला मी शेंगदाणे पण भाजून घेणार. आणि बघा आपले कारले इथे शिजत आहे छान. शेंगदाणे बघा वाटून घेतले, मिरच्या, शेंगदाणे, जिरे बघा गरम गरम वाटले म्हणून वाटून घेतली बघा. आपले कारले पण शिजले. आता चला मी काढून घेते कारले. बघा मी असं एका प्लेटीमध्ये टाकून घेतले हे आणि थोडंसं ना मीठ टाकून घेतलं. बघा मीठ टाकून घेतले आणि बघा इथे मी कारले पण सगळे स्वच्छ धुवून घेतले. आता मी कारल्यामध्ये भरून घेते. बघा मी तर सगळे कारले भरून घेतलेले बघा. मसाला छान असे असे कारले भरून घेतले आणि इथं मी तवा ठेवला. तव्यावर मी तेल टाकून घेतले बघा. सगळे कारले तर मी याच्यावर टाकून घेणार आहे. छान असे कारले तर तव्यावर टाकून घेतले. कारल्याचा ज्यूस सुद्धा पिऊ शकते, कारण कारल्याचा ज्यूस ना सकाळी पिलं ना तर पित्त होत नाही आणि ॲसिडिटी पण होत नाही. बघा आपले छान असे कारले बनवले आहे. आणि कारले बाजरीचे भाकर छान लागते खायला. चपाती बरोबर पण छान लागते, पण भाकरी बरोबर छान लागते कारलं. बघा आपलं कसं कारलं फ्राय झालं. कारण माझी सून स्वयंपाक बनवते ना, म्हणून मी स्वयंपाक बनवत नाही कधीतरी बनवते मी स्वयंपाक.
चला झाले आपले तर कारले फ्राय छान झालेत आणि कसे झाले नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण करून बघा, तुम्ही पण कारले खावा, छान असतं कारला खाल्लेलं. पित्त होणार नाही, छान आहे.